आणि आता बातमी येते निवडणूक आयोगाच्या बैठकीतून महापालिकांच्या आयुक्तांसमोर ही निवडणूक आयोगाची बैठक सुरू आणि दुबार मतदानासंदर्भात या बैठकीमध्ये चर्चा झाल्याचं समजतंय। दुबार मतदारांची यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध करा अशा सूचना निवडणूक आयोगाने सर्व महापालिका आयुक्तांना दिल्या आहेत। मतदार यादीबाबत हरकतींचं लवकरात लवकर निरसन करावं असंही निवडणूक आयोगाने सांगितलेलं आहे। राजू सोनवणे आपल्याला अधिकचे अपडेट देतील। राजू, अश्विन, पाहतो आपण निवडणूक आयोगाची 4 तासापासून जी आहे ती बैठक सुरू आहे। राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे आणि सर्व 29 महानगरपालिकांचे आयुक्त या बैठकीला उपस्थित आहेत। ऑनलाईन ही बैठक सुरू आहे आणि या बैठकीमध्ये पाहतो आपण का दुबार मतदारांवरती मोठ्या प्रमाणावरती चर्चा झालेली आहे। ज्या ज्या ठिकाणी दुबार मतदार आहे त्याच्याकडे विशेष काळजी द्या असं निवडणूक आयुक्तांनी जे आहे ते आदेश दिले आपल्याला पाहायला मिळत आहेत। विशेष म्हणजे ज्या ठिकाणचे दुबारा मतदार आहेत त्यांची यादी जी आहे ती संकेतस्थळावरती सुद्धा प्रसिद्ध करण्याचे सुद्धा आदेश दिले आपल्याला पाहायला मिळतात। खरं तर आपण पाहतोय विरोधकांनी दुबार मतदारावरती जे आहे ते अनेकदा जे आहे ती टीका केली होती, मोठ्या प्रमाणावरती आरोप सुद्धा केले होते आणि आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीत सुद्धा हा संभाव्य धोका असू शकतो। म्हणूनच ही बैठक घेऊन आज राज्य निवडणूक आयोगाने जे आहे ते याच्यावरती विशेष लक्ष केंद्रित करण्याचे आदेश दिले आहेत। त्याचसोबत आपण पाहतोय की ज्या सूचना आणि हरकती लोकांच्या आलेल्या आहेत त्या लवकरांचं निरसन करावं असा आदेश दिला आहे। त्यामुळे साधारणतः 15 डिसेंबरच्या आसपास या संदर्भात जे आहे ते मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे। अश्विन, धन्यवाद राजू या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।